मंदिराची माहिती. तर आपण आज त्या मंदिराला भेट देणार आहोत. तर हे आहे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर. मंदिरामध्ये गणपतीची काळ्या पाषाणाची फार पुरातन मूर्ती आहे, तसेच हनुमंतरायाचीही मूर्ती आहे. मंदिराचं विशेष वैशिष्ट्य, शंकराचे पिंड ही नंदीच्या दोन्ही शिंगाच्या मधून दिसते. हे दगडी कासव. त्याच्यानंतर मंदिराचा खूप छान प्रकारे शृंगार हा होतो. आरती ही खूप सुंदर अशी होती. आरती करताना अतिशय प्रसन्न वातावरण असते. मंदिर याला भेट दिली तर इथले जे मेन प्रतिष्ठित आहेत त्यांच्याशी आपण या मंदिरासंबंधी माहिती जाणून घेऊया. सर, तुमचं नाव? श्रीराम. किती वर्षापासून या मंदिराची स्थापना झाली? एवढं जुनं मंदिर आहे. म्हणजे शिवाजी महाराज आजोबा महाराजांनी पोचले हे मंदिर बांधले. अरे बाबा, म्हणजे ऐतिहासिक वारसा जोडलेला आहे या मंदिराला. खूप पुरातन वास्तू आहे आपल्या नगरमध्ये. तेव्हा ते नगर अहिल्यानगरमध्ये होते. सरकारवाडा असा परिसर, सरकारवाडा म्हणून परिसर होता, तिथे वास्तव्याला होते. तेव्हा त्यांना पूजा करायला मंदिरच नव्हतं, म्हणून त्यांनी ते मंदिर स्थापन केलं. आणि माझी जाऊ सुद्धा हे मंदिरात येऊन गेले. मंदिराचं एवढं वर्ष जुनं बांधकाम आहे तरी पण अजूनही भक्कम आहे. ज्या अहिल्यानगर मधल्या जुन्या खुणा दर्शवतात. मग इथली पूजा वगैरे सगळं कोणी करतात? पूजा वगैरे आमची आहे, गणपती आहे, संदीप थोरात म्हणून आहे, ते करतात सगळं. नमस्कार सर. ते पिढीने सुरू चालत आलेले आहेत. वंश परंपरेने चालत आलं. पिढी ना पिढी म्हणजे तुम्ही करता. आणि दर सोमवारी असाच शृंगार होतो हो, सर? नाही रोज रोज विशेष होतो. सर्व भाविक बहुतेक
ते सगळे गर्दीने येतात. गर्दी आहे, सोमवारी जास्त गर्दी असते. त्याची रोज तरी असतील पण सोमवार जास्त असतात. नाही, मी आज आरतीला आले तर खूप प्रसन्न वाटलं. सगळे एक ऊर्जा जाणवली, खूप मस्त वाटलं एकदम. प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण. शहाजीराजे सुद्धा इथे होते ना, त्याच्यामध्ये आम्ही घास गेली नव्हतं. त्याला शहाजीराजे माता दिलेला. हा. तर ते असताना ते जे मूळ राजाला माता सुद्धा इथे येऊन गेले आहेत मंदिरात. ते दोघांचं हा. संभाषण म्हणजे सगळ्याच घ्यावं. तर हा ऐतिहासिक वारसा या मंदिराशी जुडलेला आहे. अमृतेश्वर भगवान की जय. मंदिरातील मूर्त्यांवरचं तेज अतिशय एकदम सुंदर आणि प्रसन्न करणार आहे. तर आपण जी मंदिराचा शृंगार पाहिला, अमृतेश्वर मंदिरामध्ये जी पिंडीचा शृंगार होतो तो हा रामदादा करतो. खूप सुंदर असा शृंगार करतो. बाकी त्याला मदत करतात. फुलांचा खूप छान प्रकारे एकदम प्रसन्न अशी पिंड दिसते. अमृतेश्वर भगवान